छावा पिक्चर रिलीज झाला आणि ज्या वेळेला आपण पिक्चर पाहावयात जातो त्यावेळेला आपल्या डोळ्यातून अक्षरशः पाणी येतं. छत्रपती शंभूराजांचा पराक्रम, धैर्य हे सगळं पाहून अगदी डोळ्यात पाणी येतं आपल्या. शेवटचे जे 40 मिनिट आहेत ते अक्षरशः आपल्याला श्वास रोखून धरायला लावतात. छत्रपती शंभूराजांच्या बलिदानामुळे आपण हिंदू आहोत, आज मराठा आहोत याची जाणीव आपल्याला होती. दुष्ट अशा हैवानी औरंगजेबानं छत्रपती शंभूराजांना फार वेदना दिल्या. शेवटी त्या सांगू सुद्धा शकत नाही आपण. बांधवांनो, तो काळ असा भयंकर होता की शंभूराजांच्या बलिदानानंतर ह्या औरंगजेबानं लाखो सैन्य आपल्या महाराष्ट्रात सोडलं होतं. गावागावामध्ये धर्म परिवर्तन करण्याचं काम चालू होते. हजारो मंदिरं पाडली, मस्जिद्या बांधल्या. जो कोणी मुस्लिम धर्म स्वीकारत नाही त्याची हत्या केली जात होती आणि त्याचं मुंडकं झाडाला अडकवलं जात होतं. एवढी भयानक परिस्थिती होती. अशा परिस्थितीमध्ये कोण उभं राहणार या औरंगजेबाच्या विरुद्ध आणि याचा बदला कोण घेणार छत्रपती शंभूराजांच्या बलिदानाचा, असा प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये प्रश्न होता. तर बांधवांनो, अखेर मराठ्यांनी छत्रपती संभाजीराजांच्या बलिदानाचा बदला घेतलाच आणि त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा. मी अनंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल. तर मित्रांनो, छत्रपती संभाजीराजांची औरंगजेबानं तुळापुरात हत्या केली आणि या स्वराज्याच्या इतिहासाला कलाटली देणारी एक घटना घडली. आणि तेव्हापासून खून का बदला खून आणि राजांच्या हत्येचा बदला बादशाची हत्या हे साधं सोपं संताजीनं गणित मांडलं. छत्रपती संभाजीराजांच्या हत्येची जखम आज 350 वर्षानंतरही मराठी माणसाच्या मनामध्ये ताजी. 1689 साली तर आभाळच फाटलं होतं. औरंगजेबानं आमच्या राजाची हत्या केली आणि ही गोष्ट मराठ्यांना झोप येऊन देत नव्हती. महाराणी येसूबाई, युवराज शाहू अजूनही रायगडावरती अडकले होते आणि लाखोंचं सैन्य घेऊन जुल्फिकार खान रायगडाला वेढा घालून बसला होता. स्वराज्याचे नवे छत्रपती राजाराम महाराज यांच्या मागे मोगलांचं सैन्य लागलं. रायगड, प्रतापगड, वसंतगड या मार्गे पन्हाळगडावर राजे जाऊन बसले. अहो, तिथूनही त्यांना पळावयास लागणार होतं. त्याचं कारण आपली 6 लाखाची फौज घेऊन हा औरंगजेब महाराष्ट्रामध्ये वावरत होता. सर्जा खान, शाबुद्दीन खान, मुकरब खान अशा अनेक मातंबर सरदार दक्षिणेत मराठ्यांच्या मागावरती होते. सगळीकडे अंधार दाटून आला होता. अहो, मराठ्यांच्या स्वराज्यावरील सूर्य आता परत कधी उगवेल असा प्रश्न सामान्य माणसाच्या मनामध्ये पडला. सगळीकडून पराभवाच्या बातम्या, फितुरीच्या बातम्या येत होत्या. मोठमोठे सरदार, मोठमोठे वतनदार आमिषाच्या पोटी मोगलांना मिळत होते. पण आता या मराठ्यांच्या मनाला उभारी मिळणार तर कशी? पुन्हा कधी हे मराठे छत्रपती शिवरायांच्या प्रमाणे सर्व दिशा काबीज करत राहणार हा प्रश्न अवघड होता. पण तेव्हा हे काम करायची जबाबदारी घेतली छत्रपतींच्या तालमीत तयार झालेल्या 2 शूरवीर मावळ्यांनी. तर बांधवांनी ते शूरवीर मावळे होते धारकरी. त्यापैकीच एक होते सरसेनापती संताजी घोरपडे आणि दुसरे होते धनाजी जाधव. एका भयानक काळोख्याच्या रात्री संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव शंभू महादेवाच्या डोंगरात एक योजना आखली आहे दोघांनी. या महाराष्ट्रावरचं औरंगजेबाचं संकट जर घालवायचं असेल तर औरंगजेबालाच संपवलं पाहिजे आणि हा विचार पक्का केला दोघांनी. फलटण बारामतीच्या जवळ रणमस्त खान आणि शहाबुद्दीन खान याच्यावरती धनाजीनं चालून जायचं आणि त्या ठिकाणी संताजी म्हणाले, माझ्या पथकानशी मी तुळापूर मुक्कामी जाऊन बादशाच्या छावणीत घुसतो. आपण मराठे आहोत हे बादशाला कळालं पाहिजे. आणि त्याच पद्धतीनं संताजीनं निवडक असं 2000 घोडेस्वार त्या ठिकाणी बरोबर घेतले. संताजीचे बंधू बहिर्जी, मालोजी हे दोघेही बरोबर होते आणि त्यांच्याबरोबर विठोजी चव्हाण. घोरपडे घराण्याचे हे तिघेही पुत्र एकाच वेळी बादशाच्या 5 लाखाच्या फौजेत घुसणार होते. काय ही स्वराज्यनिष्ठा!
कदाचित तिघेही कापले गेले असते, पण आपल्या जहागिरीचा प्रश्न त्यांना शिवलाच नाही. याच अगोदर संताजींचे वडील माळोजी घोरपडे सरसेनापती स्वतः संगमेश्वराच्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा जीव वाचविण्यासाठी दारातीर्थी पडले आणि संताजी घोरपड्यांनी प्रथम जेजूरला गेले. जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घेतलं, भंडारा उधळला आणि त्याच रात्री पुण्याजवळ असणारा जो दिवे घाट आहे, या दिवे घाटाच्या खाली संताजींनी मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी मध्यरात्री तुळापूरकडे प्रयाण केलं. बादशहाच्या छावणीच्या अलीकडं 3 कोसावरती पहारेकरांनी त्यांना अडवलं. पातशहाच्या लष्करातील हिंदू सरदार शिर्के आणि मोहिते यांच्याकडील छबिण्यास आम्ही गेलो होतो आणि फिरून आता माघारी जात आहोत अशी पक्की थाप संताजीनं मारली. कारण बादशहाच्या सैन्यात होणाऱ्या प्रत्येक हालचालीवरती संताजींची चांगली नजर होती. पहारेकरांनी संताजींना आत सोडलं, मार्ग दिला सैन्याला. अहो, भडकलेला लाहोरसच मोगलांनी पोटात घेतला आणि विजेच्या वेगानं संतांचं सैन्य छावणीच्या मध्यभागात जाऊन पोचलं. हर हर महादेव आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणाने आसमंत घुमघुमला आणि एकच मोगलांची कापाकप त्या ठिकाणी चालू झाली. अहो, संताजींचं सैन्य म्हणजे वाऱ्यासारखी धावणारी फौज. दिसेल त्याचं मुंडकं कापलं जात होतं, फक्त मुंडकं मोगलांचं. संताजी बहिर्जी आणि मालोजी विठोजी सरळ बादशाहाच्या तंबूत घुसले. अहो, वाटेत येईल त्याला कापत होते. संताजीची तलवार म्हणजे विजेच्या वेगानं चालणारी तलवार, फक्त मुंडकच उडवायची मोगलांची. आणि स्वतः संताजी औरंगजेबाच्या छावणीत पोचले. संताजीच्या फक्त एकच तलवारीचा वार आणि औरंगजेबाच्या नरकाचं तिकीट पक्क होतं. पण औरंगजेब तिथं नव्हताच हो. त्यावेळी तो कुठे गेला हे कोणालाच माहीत नव्हतं. नशीब बलवंतर, नाही तर औरंगजेब त्याच ठिकाणी मारला गेला असता. पण तो वाचला, तितकंच खरं. काही जण म्हणतात की तो आपल्या मुलीच्या तंबूत गेला होता, तर काही म्हणतात की तो मराठ्यांना घाबरून तो तिथल्या स्त्रियांचे कपडे घालून बसला होता. अहो, लाखोंच्या सैन्यात घुसणं सोपं नव्हतं. 5 लाखाची फौज, पण सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वाढलेल्या मराठ्यांना ते सहज शक्य झालं. अहो, खरं तर दिल्लीचा बादशाह आणि या दिल्लीच्या बादशाहानं संपूर्ण उत्तर भारत चिरडून काढला होता. तिथं बादशाहाच्या समोर उभं राहण्याची हिंमत नव्हती कुणाची. आणि आज तो बादशाह मराठ्यांच्या भीतीनं पळून गेला, लपून बसला. कसला हा बादशाह? दारूत नाच गाण्यात रंगून गेलेलं सैन्य आता कुठं झोपी गेलं होतं आणि तेवढ्यात मराठी त्या ठिकाणी आले. झोपेतून खाडकन उठल्याप्रमाणे मोगली सैन्य जागं झालं. जास्त वेळ दवडण्यात अर्थ नव्हता. घोरपडे बंधू आणि विठोजी चव्हाणने औरंगजेबाच्या गुलालकार नावाच्या त्या तंबूचे तनाके कापले आणि संताजीनं औरंगजेबाच्या तंबूचे सोन्याचे 2 कळस कापले आणि क्षणार्धात हिंदुस्थानचा बादशाहांचा हा तंबू जमिनीवरती कोसळला. मराठ्यांचा नाद केल्यापासून औरंगजेबानं अनेक अपमानाचे दिवस पाहिले. ही तर सुरुवात होती. महाराष्ट्राच्या मातीशी वैर धरलेल्या औरंगजेबाला महाग पडणार होता हे सगळं. ज्या वेगानं मराठे आले त्याच वेगानं औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापून, म्हणजेच औरंगजेबाचं नाक कापून मराठे हर हर महादेवच्या घोषणा देत परत 5 लाखाच्या फौजेतून बाहेर पडले आणि तेथून ते सरळ सिंहगडच्या पायथ्याला पोचले. सिंहगडचा किल्लेदार शिदोजी गुजर स्वतः खाली येऊन संताजीचं स्वागत त्या ठिकाणी केलं. जखमी मराठी जे सैन्य होतं आपलं, त्यांच्यावरती औषधोपचार त्या ठिकाणी केला. त्या दिवशी संताजींनी विचार केला की आता तडाखा द्यायचा. तो रायगडाला वेढा घातलेला जुल्फिकार खान याला. संताजींच्या त्या छोट्याच्या सैन्यानं गनिमी काव्यानं जुल्फिकार खानाला देखील लोळवलं. पण खानाचं हजारो सैन्य त्या ठिकाणी होतं. 1,500 सैन्याचा टिकाव कसा होऊ लागणार. परंतु त्या ठिकाणी संताजीनं हजारो मुघलांची मुंडकी कापली तरी सुद्धा, आणि या जुल्फिकार खानाचे 5 हत्ती मिळवले आणि हत्ती घेऊन वाई सातारा मार्गे महाराजांच्या दर्शनासाठी पन्हाळगडावर गेले संताजी. इकडे धनाजी जाधवनं ठरल्याप्रमाणे बारामतीच्या जवळ रणमस्त खान आणि शहाबुद्दी खान यांना जोडपून काढलं आणि त्याचमुळे
ते दोन्ही सरदार बादशाह आणि जुल्फिकार खानला मदतीला येऊ शकले नाहीत. सगळीकडून अंधार दाटून आलेला असताना मराठ्यांच्या या पराक्रमाच्या घटनेनं नवचैतन्य निर्माण झालं. प्रत्येकाच्या मनात लढण्याचा निर्धार त्या ठिकाणी पक्का झाला. हे ऐकून छत्रपती राजाराम महाराज अतिशय आनंदित झाले. संताजी घोरपडे यांना ममलकत मदार म्हणजे स्वराज्याचे आधारस्तंभ ही पदवी दिली. बहिर्जी घोरपडे यांना हिंदूराव ही पदवी दिली आणि मालोजी घोरपडे यांना अमीर उमराव ही पदवी दिली. विठोजी चव्हाण यांना हिम्मत बहादूर ही पदवी राजाराम महाराजांनी दिली. आणि छत्रपती राजाराम महाराज म्हणाले की प्रथम लढाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं केली आणि यश त्या ठिकाणी आलं. बादशाहच्या डेऱ्याचा कळस कापला. अहो, संताजींच्या या महापराक्रमाने मराठ्यांच्या मध्ये एक उभारी मिळाली. विचार करा, छत्रपती शंभूराजांचं बलिदान, रायगडाचा पाडाव झाला, आता मराठ्यांचं काय होणार, स्वराज्य संपलं की काय असं लोकांना त्या ठिकाणी वाटू लागलं. या औरंगजेबाची एवढी दहशत होती की गावागावात जाऊन मराठ्यांची मुंडकी त्या ठिकाणी पोरांची तरुण कापली जात होती आणि झाडाला बांधली जात होती, अडकत होती. भय निर्माण करण्यासाठी हिंदू धर्म संपवण्याचं काम औरंगजेब त्या ठिकाणी करत होता. 5 लाखाची फौज सगळीकडे फिरत होती. आया बहिणीची इज्जत लुटली जात होती. विचार करा, तो दिवस छावा पिक्चर मधून आपण पाहिला असेल. त्या 8 लाखाची फौज आल्यानंतर काय होते त्या ठिकाणी झलक आपण पाहिले असेल. आणि अशा परिस्थितीत संताजी आणि धनाजींनी केलेला तो महापराक्रम आणि त्याच्यामुळे सगळे मराठी त्या ठिकाणी जागे झाले. आणि याच्यानंतर 18 वर्ष फक्त विजयच मिळवला मराठ्यांनी. औरंगजेबाचा पराभव होत गेला त्याच्या मरणापर्यंत. आणि शेवटी हा औरंगजेब भिंगारी गावी त्याचा मृत्यू झाला. मराठ्यांनी त्याला चोहो बाजूनी घेरलं होतं. त्याला शेवटपर्यंत सुद्धा स्वराज्य घेता आलं नाही छत्रपतींचं. अहो, औरंगजेबाच्या दरबारात असणारा काफी खान आपल्या ग्रंथामध्ये लिहितोय की संताजी विरुद्ध लढाई करायला एकही मोगल सरदार तयार होत नाही. एवढा संताजी घोरपडे यांचा पराक्रम. मोगलांची घोडी सुद्धा पाणी पिताने घाबरत होती. संतांचं चित्र त्यांना पाण्यात दिसायचं. एवढा मोठा संताजी घोरपडे यांचा पराक्रम. संताजींचा दुर्दैवी अंत झाला, नाहीतर संताजींच्याच तलवारीनं या महापापी औरंगजेबाचं मुंडकं उडलं असतं हे नक्की. तर मित्रांनो, मराठा खडा तो सरकारशे बडा. मराठ्यांच्या बरोबर कुणीही वैर केलं तरी त्याचा शेवट हा निश्चित होतो. त्यामुळे अभिमानानं जा आणि छावा फिल्म आपल्या घरातील सगळ्या सदस्यांनी पहा. छत्रपती शंभूराजांच्या बलिदानाचा इतिहास डोळ्यापुढे ठेवा आणि पुढील जीवन अगदी अभिमानानं छाती फुगवून आम्ही हिंदू आहोत म्हणून जीवन जगा आणि अन्यायाच्या विरुद्ध नेहमी लढा. ही माहिती जर आवडली असेल ना तर हर हर महादेव अशी एक कमेंट नक्की द्या. कारण हर हर महादेव म्हणजे ही स्वराज्याची गर्जना आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.